मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विरोधात नाशिक रोड पोलिसांची कडक कारवाई। मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंग उडविण्याचा उत्साह वाढत असताना मानवी जीवनास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या बंदी असलेल्या नायलॉन मांजा विरोधात नाशिक रोड पोलिसांनी कडक कारवाई केली आहे। या कारवाईत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एका इसमास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार नायलॉन मांजाची विक्री, साठा व वापर यावर बंदी घालण्यात आली आहे। त्यानुसार पोलीस उपआयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सिन्नरफाटा एकलहरा रोड परिसरात सापळा रचून ही कारवाई केली। पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आसिम रफिक खाटिक वय 32 राहणार सिन्नरफाटा नाशिक रोड यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्या ताब्यातून मोनो केटीसी फायटर कंपनीचे 47 नायलॉन मांजाचे रोल, सुमारे 23,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात BNS तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार विनय टेमगर करीत आहेत। नायलॉन मांजाची विक्री, साठा किंवा वापर हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून नागरिकांनी मकर संक्रांत सण सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा व फक्त कागदी किंवा सुती मांजाचाच वापर करावा असे आवाहन नाशिक रोड पोलिसांकडून करण्यात आले आहे। नायलॉन मांजाचे अनेक घातक परिणाम आहे। मानवी जीवितास तसेच प्राणी पशुपक्षी यांच्या जीवितास देखील त्याच्यामुळे धोका आहे। आपण मागच्या वर्षी किंवा त्याच्याही मागे जाऊन बघितलं तर अनेक लोकांना नायलॉन मांजापासून अनेक व्याधी झालेल्या आहेत। काही लोकांचे गळे चिरले गेलेले आहेत, नाक कापले गेलेलं आहे, कान कापले गेलेले आहे, विद्रुपीकरण आलेलं आहे, लहान मुलांना दुखापती झालेल्या आहेत। त्यामुळे नायलॉन मांजा वापरू नये म्हणून माननीय वरिष्ठांचे, माननीय CP साहेबांचे आणि कलेक्टर साहेबांचे निर्देश आहेत आणि न्यायालयाने सुद्धा निर्देश केलेले आहे की नायलॉन मांजा कोणीही विक्री करू नये, त्याचा साठा करू नये। जर त्या संदर्भाने तसे प्रयोग झाले नायलॉन मांजा वापरून पतंग उडवण्याचे तर आम्हाला कठोर कारवाईचे निर्देश आहेत। त्यामुळे सर्व नागरिकांना आमची विनंती आहे पोलीस प्रशासनातर्फे की आपले मुलं जर नायलॉन मांजा वापरत असेल त्यांना त्याच्यापासून परावृत्त करा, त्यांना नायलॉन मांजा वापरू देऊ नका। जर त्यांना नायलॉन मांजा वापरताना पतंग उडवताना मिळून आले तर पालकांवर देखील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। त्यामुळे आवाहन आहे सगळ्यांना की नायलॉन मांजा त्याचा विरोध करा। धन्यवाद।